नंतर बातमी पुढची आपण बघणार आहोत मुंबईतली एफटीआयच्या संदर्भातली, कारण एफटीआयचे जे आंदोलनकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या समर्थनासाठी आज मुंबईमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली नामवंत दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये आपण बघतोय दृश्यामध्ये रवी जाधव, अभिजित पानसे, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, अविनाश अरुण यांनी ही पत्रकार परिषद घेतली। या कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय। गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करणं हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। एफटीआय सारख्या संस्थांमध्ये सरकारनं राजकारण करू नये, मराठी चित्रपटसृष्टी याचा निषेध करते असंही या दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी म्हटलंय। गजेंद्र चौहान यांची नियुक्ती जी झालेली आहे ती अत्यंत वादात्मक आहे आणि त्याचा निषेध म्हणून फिल्म इन्स्टिट्यूटच्या स्टुडंट्सनी स्ट्राईक पुकारला आहे आणि त्यांची सरकारशी सतत बोलणी चालू आहे। त्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूट संदर्भातलं परसेप्शन हे थोडं जास्त क्लिअर व्हावं आणि या अशा पद्धतीच्या अपॉइंटमेंटचा मी निषेध करतो आणि त्याच्या संदर्भात सरकारने विचार करावा अशी सरकारला विनंती करतो। या पर्टिक्युलर संस्थेच्या बाबतीत आमच्या सगळ्यांच्या संवेदना जोडलेल्या आहेत। त्यातलं एक समजून घ्यायचं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टेलिव्हिजन आणि सिनेमा ही समाजाची संवेदना घडवत असतात आणि त्या दृष्टिकोनातलं त्यांचं महत्त्व हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून इथे काहीतरी कोणीतरी कोडखेळ करू नये अशी एक इच्छा। त्यामुळे या नेमणुकीचा या निमित्ताने आम्ही निषेध करतो आणि तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून हे समाजापर्यंत मांडू इच्छितो की आम्ही संवाद मागतो आहोत, आम्ही याबद्दलची स्पष्टता मागतो आहोत आणि एखादा निर्णय जर चुकला तर काय हरकत आहे तो परत घ्यायला। या पद्धतीचे राजकीय पायंडे आपल्याकडे भारतामध्ये होते तर ते आता आपण ते विसरूनच गेलो आहोत आणि त्याचे काहीतरी प्रेस्टिजचे इश्यू असं करत बसण्यामध्ये काही हाशील नाही असं आम्हाला वाटतं। आज बाजूला कुठेतरी अन्याय होतोय, आपल्या अगदी घराच्या बाजूला होतोय आणि आपण काही बोलत नाही याच्यात मगाशी उमेश म्हटला त्याप्रमाणे की होईल असं वाटलेलं, कारण अगदीच ते स्वाभाविक आहे की गजेंद्र चव्हाण काढून एक नवीन माणूस ठेवा तिकडे, विषय संपून जाईल। पण जेव्हा ते होतच नाही आणि थोडा आडमुठेपणा होतो आणि त्याचं एक वेगळं रूप जेव्हा यायला लागतं की हिंदू विरोधी आहे किंवा नक्षल आहे किंवा ड्रग्स चालू आहे किंवा हे नीट वागत नाही किंवा 10 वर्ष हे शिकतात, मला असं वाटतं की गाभ्यापासून हे दूर न्यायचा प्रयत्न एक संपूर्ण समूह करतोय। मला पर्सनली असं वाटतं की गव्हर्नमेंटने अशा ज्या काही संस्था आहेत ज्या जगभर भारताचं नाव लौकिक वाढवत आहेत तिथे राजकीय हस्तक्षेप करू नये। ही अगदी संस्था वाटतं आमच्या संपूर्ण मराठी चित्रसृष्टीच्या अत्यंत जवळची आहे आणि प्रभातच्या बाजूला ती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये ती संस्था आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या उदयाच्या अत्यंत जवळची संस्था आणि युपी गरीब गाव अशी संस्था महाराष्ट्रामध्ये आहे। पण अशा संस्थेमध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आम्हाला अत्यंत त्या गोष्टीचा खरंच खेद होतो। आणि तर पुढची बातमी आपण बघणार आहोत। गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्यांमध्ये भाविकांची संख्या खूप जास्त असते आणि या काळामध्ये